नमस्कार, मी मंजुषा. आपल्या सगळ्यांचं तरुण भारतमध्ये स्वागत करते. तरुण भारत लाईव्हमध्ये आज आपल्याकडे आलेले आहेत ॲडव्होकेट प्रवीणचंद्रजी जंगले. नमस्कार. प्रथितयश विधिज्ञ आणि विविध सामाजिक संघटनांवर काम करणारे असून प्रवीणजी, आपलं तरुण भारत लाईव्हमध्ये मी स्वागत करते. धन्यवाद. निवडणुकांचे वारे आता वाहू लागले आहेत. सत्ताधारी पक्ष विकासाच्या मुद्द्यावर ही निवडणूक लढवणार असे दिसून येते. आपण मुलाखतीला सुरुवात करूया. अवश्य. जळगाव शहराचा विकास याबाबत आपण काय सांगाल? जळगाव शहर बऱ्याच दृष्टीनं आत्तापर्यंत मागासलेलं राहिलं. बऱ्याच दृष्टीनं त्याचा विकास खुंटला, थांबला असं झालं, असं वाटायला लागलं. पण गेल्या काही वर्षामध्ये कामाचा धडाका पाहता महानगरपालिकेने फार चांगल्या तऱ्हेने योजना राबवलेल्या आहे. आपण स्वच्छतेचंच बघूया. स्वच्छतेच्या बाबतीत महानगरपालिकेची काटेकोरपणे भूमिका निभावली जाते आहे. रस्त्यांचं बघूया तर रस्त्यांचं काम युद्धपातळीवर सुरू आहे. गल्लीबोळातले सुद्धा रस्ते काँक्रिटीकरण त्याचं होतं आहे. मुख्यतः विजेचं प्रश्न आहे. विजे पथदिवे आहे. हायवेवरती पथदिवे अगदी दूरवरपर्यंत, अगदी नशराबादपर्यंत आणि इकडे पाळधीपर्यंत लागलेले आहेत. सर्वसामान्य पाण्याचा प्रश्न असेल, पाण्याचा प्रश्न आहे. पाण्याचा प्रश्न नाही आहे, पण पाण्याचं सर्क्युलेशनचा प्रश्न उद्भवू शकतो. बऱ्याचदा पाण्याचा प्रश्न आहे. सर्वसामान्यांना ह्या बाबतीतच स्वारस्य असतं. पाणी, वीज, रस्ते या बाबतीतच त्यांचं. रुग्णालयं, काही महानगरपालिकेची चांगली रुग्णालयं आता सुरू झालेली आहे. शाहूनगरमध्ये जे रुग्णालय आहे ते अगदी अद्ययावत चांगलं आहे. नानीबाई रुग्णालय आहे ते अत्यंत चांगलं आहे. बाकी इतर सिंधी कॉलनीतलं जे रुग्णालय आहे ते चांगलं आहे. आणि रुग्णसेवाही फार चांगल्या तऱ्हेनं आहे. त्यामुळे ह्या ज्या सगळ्या सेवा आता आहेत, ज्या काही वर्षापूर्वी विस्कळीत झालेल्या होत्या असं वाटत होतं, त्या आता जरा त्या चांगल्या आहेत आणि त्याबद्दल लोक समाधानी पण आहेत. त्यामुळे जळगाव शहराचा विकास हा चांगल्या दृष्टीने होतो आहे आणि तो आणखीन पुढे चांगला व्हावा अशी आमची नागरिक म्हणून तरी अपेक्षा आहे. कोणती कामं तुम्हाला जास्ती भावली? हे पहा, तसं जळगावला अजून बरंच काही व्हायचं आहे. पुष्कळ गोष्टी अचीव करायच्या आहे. इंडस्ट्रीजमध्ये खूप, MIDCमध्ये खूप मोठ्या प्रमाणात अजून बदल व्हायचे आहे. पण तरी त्या दृष्टीनं जर शासनानं प्रयत्नपूर्वक, आपल्या पुढाऱ्यांनी प्रयत्नपूर्वक काही मोठ्या उद्योगाचे भरारी घेतली तर फार चांगलं राहील. आता मेडिकल कॉलेज आलेलं आहे. गव्हर्मेंट मेडिकल कॉलेज हे फार मोठ्या प्रमाणात त्याचं कामकाज सुरू झालेलं आहे. गव्हर्मेंट इंजिनिअरिंग कॉलेज आलेलं आहे. मेडिकल कॉलेजची फॅसिलिटी असणं हे फार मोठं. एम्सच्या खालोखाल मेडिकल सेवा म्हणजे वैद्यकीय इस्पितळ किंवा कॉलेज महाविद्यालय जे असतं त्याच्यामार्फत सर्वसामान्यांना मिळू शकते. आता त्या पद्धतीनं एक चांगल्या तऱ्हेनं ते पायंडा पाडलेला आहे. वाघूर प्रोजेक्ट आहे. वाघूरच्या धरणामुळे फार जळगावचा म्हणजे इरिगेशनच्या बाबतीत तालुक्याचा आणि ग्रामीण भागाचा, शहराचा मोठा पाण्याचा प्रश्नसुद्धा मिटणार आहे. MIDCसुद्धा तो प्रश्न म्हणजे पाणी जे लागतं उद्योजकांना, उद्योगांना, तो सुद्धा प्रश्न फार मोठ्या प्रमाणात सुटणार आहे. विमानसेवा सुरू झालेली आहे. आता हळूहळू विमानसेवा पूर्ववत होते आहे, रेग्युलर होते आहे. अजून आता काही दिवसांनी त्यांचा अभ्यास चालला आहे. माझ्या माहितीप्रमाणे आणखीन एक चांगल्या तऱ्हेनं विमानसेवा रेग्युलर सुरू झाली की औद्योगिक वाढही व्हायला आपल्याकडे काही कमी पडणार नाही. आमदार सुरेश भोळे यांची ही तिसरी टर्म असणार आहे. त्यांच्या कार्यपद्धतीबद्दल तुम्हाला काय वाटतं? आमदार सुरेश भोळे न म्हणता राजूमामा भोळे, म्हणजे लाडकी बहीण योजना जरी आत्ता सुरू झालेली असली तरी मामाच्या बाबतीत ती कधीची सुरू झालेली आहे. 10 वर्षापूर्वीच मामा झालेले आहे ते. आणि मामा हा सर्वसामान्यांचा ज्याप्रमाणे लाडका असतो किंवा जवळचा असतो किंवा आत्मीयतेचा असतो, सर्वसामान्यपणे सहज भेटण्याजोगा असतो, तसं मामाचं व्यक्तिमत्व आहे. अगदी साधं व्यक्तिमत्व, सगळ्यांमध्ये मिसळणारं व्यक्तिमत्व, न थकणारं, न दमणारं, न कंटाळा करणारं, न रागवणारं, न चिडणारं. आणखीन काय पाहिजे तुम्हाला? हो, आणखीन लोकप्रतिनिधी कसा पाहिजे? म्हणजे इतका चांगला लोकप्रतिनिधी आहे. आता विधानसभेमध्ये काम करणारा लोकप्रतिनिधी आहे. कमी जास्त प्रमाणात काम तिथे आवाज उठवणं किंवा थोड्याफार प्रमाणात संधी मिळणं न मिळणं ह्या गोष्टी होतात. त्या काही त्याबद्दल काही कोणत्याच आमदाराला हे करता येणार नाही, दुःखतं माप देता येणार. परंतु स्थानिक लेवलवरती, जळगाव शहराच्या पातळीवरती आपल्याला कशा तऱ्हेनं प्रतिनिधित्व आपलं होतं आहे, आपला प्रतिनिधी कसा आहे
या बाबतीत जर पाहिलं तर राजू मामांना 100पैकी 100 मार्क द्यावे लागतील अगदी असं मला वाटतंय. सर्वसामान्यांना जवळचा वाटणारा आणि माता भगिनींना विश्वासाने त्यांच्याकडे जाता येतं म्हणजेच ते राजूमामा भोळे आणि ते तुमच्याही दृष्टीने योग्य उमेदवार आहेत. अगदी योग्य, अगदी बरोबर. राज्य सरकारच्या काही योजना आहेत आणि त्याचा आपल्या शहराला कसा लाभ होईल असं तुम्हाला वाटतं? राज्य शासनाच्या ज्या योजना आहेत त्या सगळ्या शहरांसाठीच आहे, म्हणजे सगळ्या शहरांसाठी असतात. आपल्या शहरासाठी विशेष काही असेल, परंतु विशेषतः आपल्या शहरासाठी राज्य सरकारनं रस्त्यांसाठी जो निधी उपलब्ध करून दिला आहे, त्या माध्यमातून रस्त्यांचं ड्रेनेजचं काम, भुयारी गटारीचं काम हे मोठ्या प्रमाणावर घेण्यात आलं. गेल्या 2 वर्षापासून आपण बघतो आहे ते सगळं कार्यपद्धतीत, म्हणजे ते राज्य सरकारच्याच मदतीनं आणि त्यांच्याच याच्यातनं, त्यांच्याच विनियोगातनं ते होतं आहे. आणि त्याच्यामुळे राज्य सरकारचं त्या शहराच्या बाबतीत विकासाच्या बाबतीतला फार मोठा शेअर असतो. आणि गिरीश भाऊ असल्यामुळे त्यांनी त्या पद्धतीनं अगदी आवर्जून ते प्रयत्नपूर्वक हे गोष्टी करून घेतल्या जळगाव शहरामध्ये, ज्या आता 2 वर्षापूर्वी करून घेतलेल्या आहे, 2-2.5 वर्षापूर्वी करून त्याचे आता दिसायला लागले परिणाम, किंवा ते आता डेव्हलप होत आहेत, अंडर डेव्हलप आहे. आणखीन 2 वर्षात ते पूर्णपणे साकारतील असं पण दिसतं आहे. आणि त्यामुळे राज्य सरकारची भूमिका फार महत्त्वाची असते आणि ती बजावली आहे त्यांनी. एक आपण सर्वसामान्य नागरिक म्हणून राज्य सरकारच्या कोणत्या योजना तुम्हाला योग्य वाटतात? राज्य सरकारच्या बाबतीत बोलायचं झालं तर जसं राज्य सरकार अस्तित्वात आलं, शिंदे सरकार अस्तित्वात आलं, दोघं उपमुख्यमंत्री अस्तित्वात आले आणि कामाला लागले, मंत्रिमंडळ अस्तित्वात आलं, तोपर्यंत 2.5 वर्षापूर्वीपर्यंत सरकार आहे की नाही हेच जाणवत नव्हतं. एक तर करोनाचा कालावधी होता आणि करोनाच्या कालावधीमध्ये काम करण्यासाठी भरपूर असतानासुद्धा पूर्वीच्या सरकारनं खूपच ढिलं धोरण किंवा ते काहीच न करण्याचं धोरण अवलंबलेलं होतं. त्या पार्श्वभूमीवर शिंदे सरकारची कामगिरी उठून दिसते, कारण त्यांनी जो कामाचा झपाटा लावला गेल्या 2.5 वर्षापासून, त्यामध्ये जर आपण पाहिलं ग्रामीण भागाला त्यांनी फार बळ दिलेलं आहे, बळीराजाला फार बळ दिलेलं आहे. कापूस उत्पादक, सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना नुकसान झालेलं असताना त्यांना भरपाई देणं, त्यांच्या बाबतीत त्यांच्या पिकांना योग्य ते भाव देणं हे सुद्धा झालेलं आहे. आणि त्याच्यामुळे ते म्हणजे बळीराजाला बळ दिलं, शेतीला बळ दिलं. विजेचं धोरण त्यांचं फार चांगलं राहिलेलं आहे. विद्युत मंत्री जे आहे, विजेचे जे ऊर्जा मंत्री म्हणतात त्याला, फडणवीस साहेब आहेत, फडणवीसांनी फार चांगल्या तऱ्हेनं ऊर्जा धोरण राबवलेलं आहे. त्यामुळे आता शेतकऱ्यांची कधी ओरड झाली नाही. अहो, लोड शेडिंग बंद झालेलं आहे. लोड शेडिंग कधी ऐकलं नव्हतं गेल्या 5 वर्षापूर्वी, त्यानंतर ते पुन्हा सुरू झालं होतं 2.5 वर्षात, आता पुन्हा ते लोड शेडिंग बंद झालेलं आहे. आणखीन काय पाहिजे? म्हणजे वीज उत्पादनाच्या बाबतीतसुद्धा महाराष्ट्र फार अग्रेसर राहिलेला आहे. अर्थसंकल्प जो सादर करण्यात आला, त्या अर्थसंकल्पामध्ये अगदी सर्वसामान्यासाठी की आदिवासी पाडे रस्त्यांनी जोडण्याचं आहे, शिवार रस्ते आहे, अगदी शिवाराचे सुद्धा रस्ते, खेड्यातले गावातले रस्ते तर झालेच काँक्रिटीकरण, पण शिवारातले सुद्धा शेतीचे रस्ते, शेतात जाण्याचा रस्तासुद्धा एक टार रोड झालेले आहे, डांबरी सडक झालेले आहे अगदी खेड्यापाड्यातसुद्धा, आणि त्याच्यामुळे तेही झालेलं आहे. आरोग्य सेवेमध्ये त्यांनी फार मोठ्या प्रमाणात उपलब्धी करून या जनआरोग्य योजनेचा उपचार मर्यादा 1,50,000वरून ती 5 लाखापर्यंत नेलेली आहे. म्हणजे सर्वसामान्य माणसांना, पिवळं कार्डधारक, केशरी कार्डधारकांना इतकी मोठ्या प्रमाणात वैद्यकीय सेवा ही त्यांनी दिलेली आहे. घरबांधणीचा प्रोजेक्ट असेल, केंद्र सरकारचा तर आहेच, पंतप्रधान आवास योजनेतून तर ते होतंच, पण ती योजना राबवणं तर महाराष्ट्राचं म्हणजे राज्याचं काम असतं. त्यामध्ये सुद्धा फार मोठ्या प्रमाणामध्ये उपलब्धी झालेली आहे आणि सर्वसामान्यांना अगदी परवडतील अशी घरं त्यांना देण्यात मिळालेली आहे. आणि घरंसुद्धा आता त्यामुळे घरंसुद्धा मिळालेली आहे आणि जवळजवळ 1,000 कोटी रुपयाची तरतूद त्यासाठी करण्यात आलेली होती. धनगर समाजाला सुविधा देण्यासाठी 1,000 रुपयाची तरतूद करण्यात आली. तसंच महाराष्ट्र मेंढी शेळी सहकार विकास महामंडळाची स्थापना करून 10,000 कोटी रुपयाचं बिनव्याजी कर्ज उपलब्ध करून देण्यात आलेलं आहे. त्याचप्रमाणे मी शिक्षण क्षेत्रात काम करणारा असल्यामुळे मला शिक्षण क्षेत्राबद्दल जास्त आपुलकी आहे, आत्मीयता आहे. शिक्षण क्षेत्रामध्ये केंद्र सरकारनं सध्या स्किल डेव्हलपमेंट एज्युकेशन हा फार मोठ्या प्रमाणात आणला आहे.
कारण ही वस्तुस्थिती आहे. कोणतंही सरकार आलं तरी सगळ्यांना नोकऱ्या मिळणार नाहीत. सगळ्यांना नोकऱ्या, खूप मोठ्या पगाराच्या नोकऱ्या हे मिळू शकत नाही. त्यामुळे आता स्किल डेव्हलपमेंट करून स्किलने आपण जगणं आणि वावरणं आणि समाजामध्ये नावलौकिक कमवणं हे आवश्यक झालेलं आहे. आणि त्याच्यामुळे नवीन शैक्षणिक धोरण जे 2020 पासून सुरू झालेलं आहे, त्यामध्ये कौशल्य विकास ही केंद्राची योजना जी आहे ती महाराष्ट्रामध्ये फार प्रभावीपणे राबवण्यात येत आहे. त्यामुळे स्किल डेव्हलपमेंट युनिव्हर्सिटी मुंबईला स्थापन करण्यात आलेली आहे. म्हणजे विद्यार्थ्यांना स्किल मिळावं. स्किल कोणतं? वेगवेगळ्या क्षेत्रातलं. मग ते अगदी कॉम्प्युटरपासून ते अगदी खालच्या हिच्यापासून असेल, कुठून ज्याला ज्या पद्धतीचं स्किल, ज्या पद्धतीचं कामकाज करायचं असेल त्या पद्धतीपासून ते अगदी कॉम्प्युटर इंजिनिअरिंगपर्यंत स्किल किंवा दुसऱ्या क्षेत्रामधले स्किल आत्मसात कसे करायचे. पुस्तकी शिक्षण, ठोकळेबाज शिक्षण आणि नुसती डिग्रीचा कागद घेऊन आता उपयोग नाही. त्यामुळे स्किल डेव्हलपमेंटसाठी स्किल डेव्हलपमेंट युनिव्हर्सिटी स्थापन करण्यात आलेली आहे. आणि हे स्किल डेव्हलपमेंट युनिव्हर्सिटीने जे सिलेबस केलेले आहे ते अन्य विद्यापीठांच्या रेग्युलर त्यांचे जे कॅरिक्युलम आहे, सिलेबस आहे, अभ्यासक्रम आहे त्याच्याशी सांगड घालण्यात आलेली आहे. म्हणजे आता विद्यापीठांमध्ये, महाविद्यालयामध्ये शिकणारा विद्यार्थी हा स्किल पण त्याचं डेव्हलप होणार आहे. कौशल्यसुद्धा त्याचा विकास होणार आहे. नुसतं पुस्तकात विकास होणार नाही. त्याचबरोबर त्यांना त्यांच्या शिक्षणानुसार कामाचा मोबदला देखील दिला जातो आणि त्यामुळे ते काम करायला उत्स्फूर्ततेने तयार होतात. युजीसीने त्यासाठी मदन मोहन मालवीय हे ट्रेनिंग सेंटर सुरू केलं आहे. त्या ट्रेनिंग सेंटरच्या माध्यमातून, त्या ट्रेनिंग सेंटरच्या शाखांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना अशा तऱ्हेनं हे पण मेहनताना पण मिळणार आहे. कमवा शिका योजनासारख्यांना त्यांनी बळ दिलेलं आहे आणि ही फार मोठी उपलब्धी आहे. त्यानंतर नॅशनल स्किल काउन्सिल सेक्टर आहे, त्यांचं अभ्यासक्रम युनिव्हर्सिटीच्या अभ्यासक्रमाशी जोडले गेलेले आहे. आणि अशा तऱ्हेचे अनेक शैक्षणिक धोरणसुद्धा फार चांगल्या तऱ्हेनं केंद्र सरकारनं आणलं, महाराष्ट्र सरकारने त्यात भर केले आणि प्रभावीपणे त्याची अंमलबजावणी चालू आहे. हे मात्र लक्षणीय एक म्हणता येईल. बाकी तर अनेक गोष्टी बोलण्यासारख्या आहे, पण ठीक आहे. त्या सगळ्या म्हणजे बळीराजापासून तळागाळातल्या लोकांपासून ते आजकालच्या विद्यार्थ्यांपर्यंत राज्य सरकारच्या अनेक योजना उपयुक्त ठरत आहेत असं तुम्हाला वाटतंय? बिलकुल ठरत आहे. मुलींसाठी तर मोफत योजना आहे. एसटीचा प्रवास त्यांना मोफत करण्यात आलेला आहे. मुलींना शिक्षण, मुलगी हे झाली 23 वर्षाची झाल्यानंतर तिला आणखीन आर्थिक मदत देऊ केलेली आहे शासनानं. मुलींच्या बाबतीत, महिलांच्या बाबतीत ह्या शासनानं फार चांगलं धोरण अवलंबलेलं आहे. मग लाडकी बहीण वगैरे आता ते ठीक आहे, हे आलेल्या आहे योजना, त्या अंमलबजावणी त्याची सुरूच आहे. आणि आता राज्य सरकारच्या काही योजना आहेत आणि त्याचा आपल्या शहराला कसा लाभ होईल असं तुम्हाला वाटतं? राज्य शासनाच्या ज्या योजना आहेत त्या सगळ्या शहरांसाठीच आहे. म्हणजे सगळ्या शहरांसाठी असतात. आपल्या शहरासाठी विशेष काही असेल, पण तो विशेषतः आपल्या शहरासाठी राज्य सरकारनं रस्त्यांसाठी जो निधी उपलब्ध करून दिला आहे, त्या माध्यमातून रस्त्यांचं ड्रेनेजचं काम, भुयारी गटारीचं काम हे मोठ्या प्रमाणावर घेण्यात आलं. गेल्या 2 वर्षापासून आपण बघतो आहे ते सगळं कार्यपद्धतीत, म्हणजे ते राज्य सरकारच्याच मदतीनं आणि त्यांच्याच याच्यातनं, त्यांच्याच विनियोगातनं ते होतं आहे. आणि त्याच्यामुळे राज्य सरकारचं त्या शहराच्या बाबतीत, विकासाच्या बाबतीतला फार मोठा शेअर असतो. आणि गिरीश भाऊ असल्यामुळे त्यांनी त्या पद्धतीनं अगदी आवर्जून ते प्रयत्नपूर्वक हे गोष्टी करून घेतल्या जळगाव शहरामध्ये, ज्या आता 2 वर्षापूर्वी करून घेतलेल्या आहे, 2-2.5 वर्षापूर्वी करून त्याचे आता दिसायला लागले परिणाम, किंवा ते आता डेव्हलप होत आहेत, अंडर डेव्हलप आहे. आणखीन 2 वर्षात ते पूर्णपणे साकारतील असं पण दिसतं आहे. आणि त्यामुळे राज्य सरकारची भूमिका फार महत्त्वाची असते आणि ती बजावली आहे त्यांनी.